2016 पासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय। सर्व शिवप्रेमी असतील, सातत्याने 9 वर्ष झाले आम्ही सर्व विविध जे अधिकारी असतील, ज्यांचे जे म्हणजे महाराज बसण्यासाठी काय काय योगदान ज्यांनी केलेले आहेत शिवप्रेमींनी, त्यासाठी आम्ही सातत्याने महापालिका असतील, जिल्हाधिकाऱ्याकडे असतील, आयुक्त साहेबांना सातत्याने आमचा प्रयत्न चालू होते की राजा इथं बसलेला आहे। आम्ही लोकनेते गणेशनाथ साहेब यांच्या जनता दरबारालाही गेलो आणि तेव्हा सांगितलं की साहेब बसले पाहिजे। साहेबांनी तत्काळ आदेश दिले की लवकरात लवकर करण्यात यावं। आता हे 10 दिवसा 15 दिवसापूर्वी, पण आता या 4-5 दिवसापूर्वी अमित ठाकरे साहेब आले आणि तातूरमातूर पद्धतीने विधी करून घेतली। आता शिवप्रेमी आहेत, ठीक आहे। आणि जेव्हा मी आलो साहेबांना सांगितलं आम्ही शिवप्रेमी म्हणून, साहेब बोलो तुम्ही नागरिकांना आव्हान करायला पाहिजे होतं, लोकांना सांगायला पाहिजे होतं की आपल्याला विधिवत पद्धतीने प्राणप्रतिष्ठा ही भव्य स्वरूपात झाली पाहिजे। तर 4 महिने अगोदर 2 वेळा आम्ही ठाकरे साहेब नेरूळमध्ये येऊन गेलो होते। तुम्हाला तेव्हा दिसलं नाही का? तुम्हाला तेव्हा दिसलं नाही का महाराजांची ही अवस्था होती? कुठंतरी मनसैनिकांनी लपवण्याचं काम आणि घाव घालण्याचं काम, आम्ही ठाकरे साहेबांना सर्व गोष्टी माहीत होत्या, पण आम्हालाही ते संपर्कात होते, मनसैनिक आमच्याही संपर्कात होते। सांगू दादा कधी करायची ओपनिंग, त्या दिवशी हा राजकीय स्टंट केलेला आहे, निव्वळ राजकीय स्टंट होते। गनिमी कावा करून तुम्ही काय साध्य करणार आहात? तुम्ही नागरिकांना साथ द्या की बाबा आपल्याला भव्य दिव्य स्वरूपात प्राणप्रतिष्ठाने विधिवत कशी झाली पाहिजे, राजाची राजपण आज पण उद्या पण हा कसा दिसला पाहिजे, राजा कसा दिसला पाहिजे हा जगाला समजलं पाहिजे, त्यांची विधी कशी झाली पाहिजे हे सर्व दुनियाने बघितलं पाहिजे, महाराष्ट्राने बघितलं पाहिजे, नेरूळच्या नगरीतील सर्व नागरिकांना समजलं पाहिजे की राजा आपला आज भव्य स्वरूपात त्याची विधिवत पाठपूजन सर्व विधिवत झालं पाहिजे, यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न होता। त्यासाठी आम्ही अमित ठाकरे साहेबांच्या ताफ्यामध्ये मी शिरूरला साहेब तुम्ही हे चुकीचं केलं, तुम्ही नागरिकांना सांगून जर विधी केली असती तर योग्य झालं असतं। त्यावेळेला आम्ही 4 महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय, आम्ही आयुक्तांना भेटतोय, आम्ही त्यांना सांगतोय, कारण की मनसैनिकही गेले होतील, बाकीचे पक्षातील लोकही गेले होते, कारण की राजा बसावं म्हणून। पण दुसरे पण मार्ग आहेत ना, लोकशाहीने दिलेले दुसरे मार्ग आहेत, बाबासाहेबांच्या घटनेमध्ये लिहिलेले दुसरे आंदोलन करू शकता, तुम्ही बसू शकता, उपोषण करू शकता ना। हे काय उद्या जर हीच घटना दुसऱ्या ठिकाणी काय घडलं असतं, दुसरं प्रकार घडलं असतं, दंगले घडले असते, इथं राजाचं काय हातपाय तुटले असते, काय झालं असतं, बंदिस्त मग तुम्हाला काय माहिती काय आहेत। तर कुठेतरी हा चुकीचा पायंडा पडण्याचा आणि हा राजकीय स्टंट आहे, हा राजकीय स्टंट हा शिवप्रेमींनी केलेली मागणी आहे, शिवभक्तांनी केलेली मागणी आहे। नेरूळमधील जेवढेही शिवसंघटना आहेत, शिवप्रेमी आहेत, त्यांनी दिलेली साथ आहे, स्वाक्षरी मोहीम त्याही घेतलेली आहे। 2016 पासून सातत्याने 9 वर्ष झाले पाठपुरावा चालू होता। त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून हे सर्व गोष्टी घडलेल्या आहेत। त्या असं एका दिवसात झालेलं काम नाही आहे, तुम्ही केलं ते एका दिवसात केलेले आहेत। राजाचा राजपण आज पण उद्या पण, निश्चयाचा महामेरू बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निधारू श्रीमंत योगी, हा आमचा श्रीमंत योगी आहेत। राजाला दिसला पाहिजे राजा कसा असला पाहिजे आणि भव्य स्वरूपात आपली कशी झाली पाहिजे, यासाठी तुम्ही साथ घाला। गनिमी कावा, काय गनिमी कावा करणार तुम्ही? गनिमी कावा म्हणजे काय हे मला त्यांना विचारायचं, गनिमी कावा काय? मग आज गनिमी कावा करणारे आज पत्रव्यवहार करायला लागले, ऑफिसमध्ये बसून का पत्रव्यवहार होतं का?